मंडळी, अहिल्यानगरच्या राजकारणात असा राजकीय भूकंप झालेला आहे ज्याचे पडसाद पुढील अनेक वर्ष उमटू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. पण हा फक्त एका नेत्याचा पक्षप्रवेश आहे का, की यामागे जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय समीकरण बदलण्याची सुरुवात झालेली आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, या प्रवेशामुळे सर्वाधिक फायदा नेमका कोणाचा होणार आहे? भाजपचा, राधाकृष्ण विखेंचा, की स्वतः प्राजक्त तनपुरेंचा? नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड घडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे या पक्षप्रवेशाला केवळ एका नेत्याच्या पक्षाबद्दल म्हणून पाहिलं जात नाही, तर तो राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीसाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मंडळी, प्राजक्त तनपुरे हे नाव अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन नाही. तनपुरे कुटुंब अनेक दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी राहिलेले आहे. प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा डॉक्टर बाबूराव तनपुरे, वडील प्रसाद तनपुरे आणि आई डॉक्टर उषा तनपुरे यांनीही राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने आणि स्थानिक राजकारणावर या कुटुंबाचा प्रभाव राहिलेला. म्हणूनच प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा केवळ राहुरीपुरता मर्यादित विषय नाही. त्याचे परिणाम राहुरी, श्रीरामपूर, पाथर्डी आणि अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर होऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की हा प्रवेश इतका महत्त्वाचा का मानला जातो? त्याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय प्रवास. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे दिग्गज नेते शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यावेळी ते राष्ट्रवादीतील उदयोन्मुख चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलली. भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर तनपुरे यांच्या राजकीय प्रवासाला वेगळं वळण मिळालं. पराभवानंतर त्यांच्या विविध संस्थांवर चौकशा सुरू झाल्या. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की तनपुरे भाजपच्या संपर्कात आहेत. कालांतराने त्यांच्या हालचालीमधूनही त्यांचे संकेत दिसू लागले. दरम्यान राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची शक्यता निर्माण झाली. त्यावेळी तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अधिक वेग आला. त्यांनी भाजपच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी त्यांचा संपर्क वाढला आणि अखेर आज त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या संपूर्ण घडामोडीमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील. कारण अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे सर्वाधिक राजकीय फायदा जर कोणाला होत असेल तर तो म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे. यामागे एक मोठा इतिहास आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विखे आणि तनपुरे कुटुंब यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक वर्षांचा आहे. काँग्रेसमध्ये एकत्रित असताना या दोन कुटुंबामध्ये फारसं राजकीय सख्य नव्हतं. राहुरीमध्ये अनेक निवडणुकांमध्ये विखेंनी तनपुरे यांच्या विरोधकांना मदत केल्याच्या चर्चाही वेळोवेळी झाल्या. साखर कारखान्यांच्या निवडणुका असोत किंवा इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका, विखे आणि तनपुरे हे अनेकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तनपुरे यांच्या प्रवेशाची जबाबदारी राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवल्याची चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात विखे आणि तनपुरे एकत्र काम करताना दिसू शकतात. या प्रवेशावेळी विखे यांचे पुत्र आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर सुजय विखे आणि प्राजक्त तनपुरे यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. वर्षानुवर्षे राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या दोन गटांमधील ही गळाभेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आता या प्रवेशाचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार आहे? तर राजकीय विश्लेषकांच्या मते तो फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आणि महाविकास आघाडीला बसू शकतो. कारण आधीच जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद कमी झालेली दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर फारसे सक्रिय नाहीत. राष्ट्रवादीतून सातत्याने गळती सुरू आहे, तर शिवसेनेची ताकदही मर्यादित आहे. अशा परिस्थितीत प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा प्रभावी नेता भाजपमध्ये गेल्याने महाविकास आघाडी आणि कमकुवत होऊ शकते. दुसरीकडे भाजप मात्र जिल्ह्यात सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. राधाकृष्ण विखे यांनी गेल्या काही वर्षात विविध पक्षातील अनेक नेत्यांना आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळवलेलं आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील समन्वयातून त्यांनी जिल्ह्यात मोठं राजकीय जाळं उभं केलेलं आहे. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद,
पंचायत समिती आणि जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये दिसू शकतो. मात्र या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न कायम आहे. प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये नेमकं काय मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चा आहे की त्यांना भविष्यात विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकते. काही जणांच्या मते जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये त्यांना महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने अहिल्यानगरच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झालेला आहे. राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे. महाविकास आघाडीची चिंता वाढलेली आहे आणि भाजपसोबतच राधाकृष्ण विखे यांची ताकद आणखी वाढल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आता या निर्णयाचे खरे राजकीय परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्हा बँक निवडणुकामध्ये दिसतील. तुमच्या मते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा योग्य निर्णय आहे का? यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.